नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यासवरतीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो. महत्वाच्या चालू घडामोडी मित्रांनो, आज तारीख आहे 27 ऑगस्ट 2026 आणि 27 ऑगस्ट हे पाहतोय आपण महत्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. त्या अनुषंगाने मी रोजचे 12 प्रश्न घेत असतो. आणि मित्रांनो, आपण नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. ठीक आहे. आणि व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. ओके. कालचा प्रश्न होता की भारतातील पहिले भाषांना समर्पित शब्दलोक संग्रहालय कोठे सुरू करण्यात आले आहे. प्रश्न काय मित्रांनो, भारतातील पहिले भाषांना समर्पित शब्दलोक संग्रहालय कोठे सुरू करण्यात आले आहे. त्याचं उत्तर होतं कलकत्तामध्ये ते सुरू करण्यात आलेलं आहे. ओके. चला, आजचा पहिला प्रश्न. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 मध्ये देशातील किती शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर उत्तर आहे टोटली 48 शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026. पुरस्कार राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण 5 सप्टेंबर 2026. ठिकाण विज्ञान भवन नवी दिल्ली. पुरस्कार प्रदान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. एकूण शिक्षक 48, पुरुष शिक्षक 26 आहेत आणि महिला शिक्षक आहेत 22. आणि महाराष्ट्रातील 4 शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे. कोण आहे? डॉक्टर कविता गिट्टे, वृंदा बच्छाव, वैभव कुलकर्णी, शिवप्रसाद टिंगरे. ठीक आहे. राष्ट्रीय शिक्षक दिन 5 सप्टेंबरला असतो. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888. त्यानुसार आपण भारताचे पहिले उपराष्ट्रपती, दुसरे राष्ट्रपती, त्या अनुषंगाने आपण शिक्षक दिन म्हणून आपण साजरा करतो 5 सप्टेंबर. पुढे दुसरा प्रश्न. 4 वर्षाखाली मुलांसाठी कोणत्या औषधांच्या फिक्स्ड डोस कॉम्बिनेशनवर बंदी घालण्यात आलेली आहे. 4 वर्षाखाली मुलांसाठी. तर पाहिला गेला ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे मित्रांनो. ठीक आहे. क्लोरोफिनारामाइन, मॅलिएट व फिनाइल एरफिन हायड्रोक्लोराइड हे औषध आता 4 वर्षाखाली मुलांसाठी बंदी घालण्यात आलेले आहे. डिटेल पाहूया माहिती. निर्णय केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय दिनांक 22 ऑगस्ट रोजी. वयमर्यादा 4 वर्षाखालील. निर्बंध उत्पादन, विक्री, वितरण. औषध क्लोरोफिरानामाइन, मॅलिएट, फिनाइलएरफिन हायड्रोक्लोराइड असलेले फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन. कायदा औषध सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 कलम 26A लागू सर्व फॉर्म्युलेशन जसे सिरप, ड्रॉप सर्व काही. आपण पाहतोय तिसरा प्रश्न. 12वी ब्रिक्स संवाद मंत्री बैठक 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे. तर उत्तर आहे ते पुण्यामध्ये करण्यात आलेले होते. कुठे? पुण्यामध्ये. आपण डिटेल पाहूया मित्रांनो. 12वी ब्रिक्स संवाद मंत्री बैठक 21 ऑगस्ट 2026. ठिकाण पुणे महाराष्ट्र. अध्यक्ष केंद्रीय संवाद मंत्री ज्योतिराव आदित्य सिंधिया. यजमान भारत. 2026 ब्रिक्स अध्यक्ष भारत आहे. मुख्य थीम बिल्डिंग फॉर रिलायझिंग इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. आयसीटी ट्रॅक थीम आहे इनोव्हेट, कोऑपरेट अँड ट्रान्सफॉर्म. ठीक आहे. लक्षात असू दे. ब्रिक्स मध्ये आता 11 सदस्य देश आहेत. कोण कोण आहे? ब्राझील आहे, रशिया आहे, भारत आहे, चीन आहे, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती. अंतराळ स्पेसवॉक करणारी पहिली फ्रेंच महिला अंतराळी कोण ठरल्या. त्याचं उत्तर आहे सॉफी एडेनो. काय परत येतो प्रश्न. अंतराळ स्पेसवॉक करणारी पहिली महिला फ्रेंच अंतराळी कोण ठरल्या. सॉफी एडेनो. सॉफी एडेनो पहिली महिला फ्रेंच स्पेसवॉकर. अंतराळवीर सॉफी एडेनो. संस्था युरोपियन स्पेस एजन्सी. विक्रम. अंतराळात स्पेसवॉक करणारी पहिली फ्रेंच महिला. स्पेसवॉक दिनांक 18 ऑगस्ट. सह अंतराळवीर अनिल मेनन. अनिल मेनन भारतीय वंशाचे. स्पेसवॉक करायचे 6 तास 23 मिनिटं. उद्दिष्ट ISS Z1 ट्रस्टवरील निकामी स्पेस टू ग्राउंड अँटेना बदलणे. क्रमांक. अंतराळ स्थानकाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या इतिहासातील 282 वा स्पेसवॉक आहे. कितवा? 282 वा स्पेसवॉक आहे. नेक्स्ट 5वा प्रश्न. आपण पाहतोय 5वा प्रश्न. भारताचे लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना कोणत्या देशाच्या सैन्यात मानद जनरल पदाने सन्मानित करण्यात आले. प्रश्न विचारलाय. भारताचे लष्कर प्रमुख धीरज सेठ, जनरल धीरज सेठ यांना कोणत्या देशाच्या सैन्यात मानद जनरल पदाने सन्मानित करण्यात आले. तर उत्तर आहे नेपाळ. उत्तर काय? नेपाळ. लक्षात असू दे. पुढे नेक्स्ट 6वा प्रश्न. अपरिजाता परांगला 2026 ची
उच्च उंचीवरील मुलींची ट्रॅकिंग मोहीम कोणत्या संस्थेने आयोजित केली? तर उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रीय छात्र सेना NCC ने केलेली आहे. आपण डिटेल पाहूया त्याबद्दल मित्रांनो. मोहीम अपराजिता परांगला 2026. ठीक आहे. आयोजक राष्ट्रीय छात्र सेना NCC. प्रकार अखिल भारतीय महिला उंची लांब ट्रॅक. कालावधी होता 30 दिवस. अंतर सुमारे 250 किलोमीटर. उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. दिनांक 18 ऑगस्ट 26. सहभाग 28 NCC महिला कॅडेट्स. सरासरी वय 19 वर्ष. सर्वात तरुण 16.5 वर्ष. नेतृत्व सेना, वायुसेना, नौदलातील 3 महिला अधिकारी. मार्ग हिमाचल प्रदेशातील सिप्ती खोरे ते लडाख चांगथांग. परांगला खिंड 18,300 फूट 5,578 मीटर. ठीक आहे, एवढं ही मोठी होती. ठीक आहे. याची स्थापना 1948. ब्रीदवाक्य एकता आणि शिस्त कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे? संरक्षण मंत्रालय अंतर्गत आहे. नेक्स्ट पाहतोय आपण 7वा प्रश्न. लडाखमध्ये जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे नवीन कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्यास कोणाची मंजुरी मिळाली? लडाखमध्ये जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाने नवीन कायमस्वरूपी खंडपीठ स्थापन करण्यासाठी कोणाची मंजुरी मिळाली? कुठे मित्रांनो? लडाखमध्ये. आणि कोणाचं उच्च न्यायालय? तर जम्मू काश्मीरचं खंडपीठ आहे. तर उत्तर आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. लडाखमध्ये उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ. निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. दिनांक 20 ऑगस्ट 26. ठिकाण लडाख. प्रकार कायमस्वरूपी खंडपीठ. उद्देश लडाखमधील नागरिकांना न्यायव्यवस्था जवळपास उपलब्ध करून देणे. विद्यमान मुख्यपीठे श्रीनगर आणि जम्मू. नवीन खंडपीठ लडाख. म्हणजे आता सध्या कुठले? श्रीनगर आणि जम्मू. आणि तिसरं खंडपीठ कुठलं झालं? लडाख. जम्मू काश्मीरच्या उच्च न्यायालयाचे 3 खंडपीठ आहेत, श्रीनगर, जम्मू आणि लडाख. हे पण आपल्याला माहित पाहिजे. 8वा प्रश्न. 5वे ग्लोबल कोस्ट गार्ड समिट 2027 मध्ये कोठे आयोजित करण्यात येणार आहे? 5वे ग्लोबल कोस्ट गार्ड. तर पाहायला गेलं तर ते नवी दिल्लीमध्ये आयोजित केले जाणार आहे. लक्षात असू दे. 5वे ग्लोबल कोस्ट गार्ड समिट 2027. पुढे 9वा प्रश्न पाहतोय आपण. 7वी चाइल्ड व 18वी मिनी चाइल्ड राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा कोणत्या ठिकाणी घेण्यात आली होती? ठीक आहे. 7वी चाइल्ड आणि 18वी मिनी चाइल्ड राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा कोणत्या ठिकाणी घेण्यात आली होती? तर ती मित्र हो लक्षात असू दे, परभणीमध्ये घेण्यात आली होती. राज्यस्तरीय स्पर्धा आहे मित्रांनो. पेपरला कोणताही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 10वा. अलीकडेच कोणत्या राज्यातील हिमालया कोदर थारू आदिवासी संग्रहालयाची प्रतिष्ठेच्या इंडियन सब कॉन्टिनेंट रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड सर्व्हिस साठी निवड झाली? प्रश्न पुन्हा एकदा घेतोय. अलीकडेच कोणत्या राज्यातील हिमालया कोदर थारू आदिवासी संग्रहालयाची प्रतिष्ठेच्या इंडियन सब कॉन्टिनेंट रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड सर्व्हिस साठी निवड झाली? तर मित्रांनो उत्तर प्रदेशाची ती निवड झालेली आहे. उत्तर प्रदेश दिन कधी साजरा करतात? 24 जानेवारी. उत्तर प्रदेश राजधानी लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आनंदीबेन पटेल. ओके. पुढे 11वा प्रश्न. नुकतेच वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स 26 मध्ये समाविष्ट झालेले एकमेव भारतीय शहर कोणते? नुकतेच वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स 26 मध्ये समाविष्ट झालेले एकमेव भारतीय शहर कोणते? तर मित्रांनो मुंबई एकमेव शहर आहे. आणि मुंबईचं पाहायला गेलं 50व्या क्रमांकावर मुंबई आहे जगात. ठीक आहे, या इंडेक्स नुसार. आणि जगातला पहिला कोणता आहे? थायलंड मधील राजधानी बँकॉक शहर आहे ना, थायलंडची राजधानी बँकॉक हे प्रथम क्रमांकावर आहे जगात. आणि मुंबईचा क्रमांक कितवा जगात? 50वा क्रमांक आहे. 12वा प्रश्न. देशातील पहिल्या 15 मीटर मल्टी एक्सेल स्लीपर बसला अनुपालन प्रमाणपत्र कोणत्या संस्थेने दिले आहे? तर ICAT ने दिलेले आहे. ठीक आहे. ओके. डिटेल पाहूया. ICT फुल नेम इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमेटिव्ह टेक्नॉलॉजी. 26 ऑगस्टला ते देण्यात आलेलं. ठिकाण मानसोर, हरियाणा. कंपनी सँटी ऑटोमेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड. बस 15 मीटर मल्टी एक्सेल स्लीपर बस आहे. क्षमता 42 बर्थ आहेत. कायदा CMVR, मानके AIS 119 व AIS 153. पहिले प्रमाणपत्र है ना, कंप्लेंट सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न.
आसामच्या सैनिक कल्याण संचालनालयाने पूरग्रस्तांच्या मदत आणि पुनर्वसनासाठी आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीत किती रकमेचे योगदान दिले? 10 लाख, 15 लाख, 25 लाख, 50 लाख. कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असू शकतं? आणि मित्र, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.